नमस्कार, आजीच्या चेचव या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत। मी पद्मावती कोरेकर आज तुम्हाला मशरूम बिर्याणी करून दाखवणार आहे। हे पहा, मशरूम बाजारातून आणलेला आहे, मी धुवून घेतलेला आहे। हा खरा एक दिवस शिळा झालेला आहे। ताजा असेल तर पांढरा शुभ्र असतो, पण वरचं सोललं आपण की तोही पांढरा शुभ्रच होत असतो, तर ते सोलून घेणार आहे मी। तोपर्यंत पहा, इथे 1.5 पाव आणलेला आहे तो, आणि त्यासाठी प्रथम बासमती तांदूळ मी उकळत ठेवणार आहे तोपर्यंत, त्याचा मसाला करेपर्यंत। तर या वाटीने 4.5 वाट्या बासमती तांदूळ मी याच्यात भिजत ठेवला आहे। पहा, हा साधारणपणे आपण एक 15 ते 20 मिनटं भिजायला ठेवतो, तर हा 4.5 वाट्याने घेतलेला बासमती तांदूळ आहे। तर चला, तर मग आता याच्यामध्ये टाकायचं। त्याच्यासाठी काय काय लागणार आहे, एक मसाला विलायची, एक चक्री फूल घेतलं आहे, त्यानंतर दालचिनीचे 2 तुकडे घेतलेले आहेत, मिरे घेतले 3-4, आणि 1-2 लवंगा टाकलेल्या, आणि इथे शहाजिरं आहे। हे सर्व मी आता याच्यामध्ये उकळत्या पाण्यामध्ये टाकणार आहे। पहा, आणि त्याप्रमाणे हे मीठही त्याच्यामध्ये टाकणार आहे। आणि आता त्याच्यामध्ये हा तांदूळ जो आहे प्रथम तो मी इथे एक वाफ घेण्यासाठी घेणार आहे। धुवून घेतलेला आहे तो। माझा तेजपत्ता राहिला होता, तो मी याच्यामध्ये आता टाकते। पहा, तोही उकळेल त्या पाण्याबरोबर, तो टाकला आता। त्याच्यात तांदूळ हा 3 वेळा धुवून घेतलेला आहे। फक्त आपल्याला एक 7-8 मिनटे तांदूळ वर येईपर्यंत त्याच्यामध्ये उकळून घ्यायचं। त्याची खळखळ उकळी आली की साधारणपणे 7-8 मिनटं लागतात त्याला हलवलं की। तेवढी वाफ आपण घेणार, तो काढून घेणार। तोपर्यंत मग आपण बिर्याणी मसाला तयार करणार आहोत त्याचा। शक्यतो तांदूळ तुटणार नाही याची आपण खबरदारी घेणार आहोत। आता आपण मसाल्याची तयारी करणार आहोत। हे पहा, आपला भात फेकून झालेला आहे आता, पण आता तो निथळून घेतला। याचं पाणी आपण भाताचं काढून घेतलं आहे आता, तोपर्यंत सुकतो। आता बिर्याणीचा मसाला करू आपण। हे पहा, इथे आता आपण मशरूमचे 4 भाग करून घेतलेले आहेत। हा मशरूम आहे ना, गावाकडे याला भूछत्र असं म्हणत असतात, आणि खूप छान भाजी होत असते त्याची। कोणी कुत्र्याची छत्री असंही म्हणतं, पण याच्यामध्ये प्रोटीन प्रचंड प्रमाणात असतं, म्हणून आता हल्ली शहरामध्ये खाण्यासाठी खूप लोकांचा कल आहे। भाजी पण करतात, पण आज आम्ही त्याची बिर्याणी करणार आहे। तर पहा, त्याच्यासाठी मी हे देशी गाईचं तूप घेतलेलं आहे। जवळजवळ अर्धी वाटी, पाऊण वाटी मी टाकले, आणि थोडंसं ठेवलं। त्याच्यामध्ये टाकण्यासाठी आपल्याला पहा गरम मसाला, हे पण मी पाऊण वाटी तूप त्याच्यात टाकलेलं आहे। पण त्यासाठी लागणारं साहित्य, शाही बिर्याणी एव्हरेस्टचा मसाला घेतलेला आहे। पहा, या ठिकाणी 2 चमचे घेतलेला आहे तो। त्यानंतर मी आले लसणाची पेस्ट घेतलेली, ती 1 चमचा वापरणार आहे। इथे 7-8 कांदे मी चिरून घेतला, उभा चिरलेला आहे कांदा। 2 टोमॅटो बारीक याच्यामध्ये घेतलेला आहे, आणि या ठिकाणी पुदिना घेतला आहे। पहा, एवढसा अर्धी वाटी भरेल एवढा पुदिना घेतलेला आहे। तर चला, तर मग आता आपण फोडणी करूया त्याची। त्यासाठी मी गरम मसाला आपल्याला त्याच्यात टाकायचा असतो, तर तो काय काय घेतला आहे पहा। इथे दालचिनीचे 2-3 तुकडे घेतले, ते टाकते मी आता। एक मसाला विलायची घेतले, एक चक्री फूल घेतले, हिरवी विलायची आहे त्या 3-4 घेतलेल्या आहेत, तेजपत्ता घेतलेला आहे 3-4 पानं, आणि इथे लवंगा 4 घेतलेले आहेत मी, मिरं जे आहेत ते 5-6 दाणे घेतलेले, आणि हे शाही जिरं म्हणतो ते घेतलेले आहे फोडणीसाठी। हा झाला आपला खडा मसाला।
आता या खड्या मसाल्याला आपण याच्यात थोडंसं हे करून घेणार आहोत. पहा टाकले याच्यामध्ये. आता आल्या लसणाची जी पेस्ट आहे ती पेस्ट आपल्याला टाकायची. पहा 2 चमचे पेस्ट आल्या लसणाची मी याच्यात वापरणार आहे. तयारच करून ठेवलेली आल्या लसणाची पेस्ट. आणि त्याच्यात आता हा कांदा मी टाकणार आहे. कांदा याला तूप भरपूर लागतं. अजूनही अर्धी वाटी तूप आपल्याला लागेल. साधारण सव्वा वाटी इतकं तूप लागतं. आता हा कांदा थोडा गरम करून घ्यायचा आपल्याला. खूप नाही करायचा. साधारण 5 ते 7 मिनिटं चांगला आपल्याला तो गरम करून घ्यायचा. परतूनच घ्यायचा आहे तो कांदा त्याच्यामध्ये. आणि कांदा अर्धवट परतला की मग पुदिना आणि टोमॅटो टाकणार आहे. आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी मशरूम टाकणार आहे. सारखं हलवत राहायचं त्याला. तूप लागणार आहे त्याला म्हणून अजून थोडंसं टाकलं 1 चमच्याने आता. आणि आता इथे गरम करून घेऊ चांगलं. पाहू याला प्रथम कांद्याला चांगला परतून घेऊ आपण. हे कांदा अर्धवट झालेला आहे. आता आपल्याला टोमॅटो टाकायचा त्याच्यामध्ये आणि हा पुदिनाही टाकायचा त्याच्यातच. कारण काय होतं पुदिन्याचा एक वेगळा असा सुवास याला बिर्याणीला येत असतो. आणि हे जे टाकणार आहे आपण याच्यामध्ये आता मशरूम त्याचं फार भारी लागतं. आपण ते शेवटी टाकणार आहे. आपण जरा कांदा आणि टोमॅटो थोडंसं एक चांगलं त्याला शिजून देणार आहोत. तेल सुटलं पाहिजे मसाल्याला म्हणून आपण आता ते घेणार आहोत. तर पहा त्याच्यामध्ये मी काय टाकणार आहे. हा एव्हरेस्ट मसाला जो आहे ना तो 2 चमचे काढून घेतलेला आहे. तो मी त्याच्यात टाकणार आहे. हळद टाकणार आहे आणि लाल तिखट अर्धा चमचा आणि आपला घरचा काळा मसाला अर्धा चमचा हे थोडंच वापरणार आहे. पहा हे परतून घेतो आपण याच्यामध्ये. प्रथम आता आपण बिर्याणी मसाला याच्यामध्ये टाकतो. नंतर काळा मसाला घरचा जो आहे तो मी अर्धा चमचा टाकला. तिखट अगदी थोडंसं टाकलेलं आहे त्याच्यात 1/2 चमचा म्हटलं तरी. आणि हळद 1 चमचा टाकलेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला बारीक मीठ टाकायचं आहे. ते 2 चमचे साधारण मीठ टाकायचे त्याच्यामध्ये. कारण ते मुरलं पाहिजे आपल्याला त्याच्यात. तर मी वाटीतच काढून घेतले 2 चमचे मीठ टाकले मी आता याच्यामध्ये. आणि हे सर्व चांगलं तेल सुटेपर्यंत आता परतून घेऊ. मशरूम जर आपण अगोदर टाकलं असतं ना तर ते विरघळतं बऱ्याच प्रमाणात. म्हणून आपण सर्व मसाला हा आधी टाकला आणि त्याच्यानंतर आता आपल्याला हे मशरूम त्याच्यामध्ये टाकायचे. पहा एकदम ताजे असतील ना तर ते असे पांढरे शुभ्र असतात. आणि जरा शिळे झाले म्हणजे कालचे असले तर असे जरा काळपट होतात. पण त्याला काही बिघडत नाही. मशरूम चालतो आपल्याला तसं. तर पहा मी आता याच्यामध्ये टाकते. आणि मग एक 10 मिनिटं हा सर्व मसाला याच्यातच मोडून द्यायचा आपल्याला. त्याला तूप अजून लागेल पहा आपल्याला. आता याला पाणी सुटेल. त्या मशरूमला सुद्धा खूप पाणी असतं. म्हणून मी आता काय करणार आहे त्यावेळेस झाकण ठेवणार आहे आणि त्याला पाणी पण टाकणार आहे थोडंसं 1 ग्लासभर वरती. हे पहा आपला बिर्याणी मसाला आता तयार झालेला आहे. तर हे सुंदर तेल सुटले त्याच्यात. असं तेल सुटेपर्यंत करायचं असतं. छान झालं सगळा. मशरूमही त्याच्यात छान. आता यातला अर्धा मी वर काढणार आहे. का तर आपल्याला 2 थर द्यायचे.
पुन्हा अर्धा वर काढलेला आहे मसाला आणि अर्धा खालीच ठेवणार आहे. आता पहा, हा असं जरा पांगून ठेवला, गॅस कमी केलेला आहे पूर्ण. आणि आता हा जो आपला भात आहे त्याच्यात अर्ध्या भागाला आपल्याला सुट्टा करून घेतला आपण. अर्धा मी याच्यामध्ये टाकून देणार आहे हा आपला उकळी घेतलेला भात. बासमती तांदूळ नवा असल्यामुळे सुट्टा झाला नाही तो. जुना जर असेल ना तर अगदी सुट्टा सुट्टाच होतो. आता हा अर्धा भाग दिलेला आहे आपण त्याच्यामध्ये. आता उरलेला अर्धा भाग याच्यावर पुन्हा टाकायचा आपल्या सगळीकडे, असा बांधून द्यायचा, म्हणजे सर्व भागातील लागत असतो. आता हा उरलेला अर्धा मी याच्यामध्ये टाकून देणार आहे. अर्धा याच्यावर टाकलेला आहे आता. आणि आता पूर्णपणे आपण याला वाफ घेणार आहोत 10 मिनिटं. कमी गॅस केलेला आहे मी. नवा बासमती असल्यामुळे तो थोडा चिकट झालेला आहे. आता बस याच्यावरती आपण फक्त झाकण ठेवायचं आणि जड वजन ठेवणार आहे मी त्याच्यावरती, मंद आचेवर. नंतर तव्यावर ठेवणार आहे तो. आता आपण काय करणार आहोत, त्याला वाफ घ्यायची. गरम केलेला तवा इथे मी ठेवणार आहे आता या गॅसवर. मग गॅस मोठा करायचा जरा थोडा वेळ. आणि या गरम तव्यावर मंद वाफेवर होण्यासाठी व तव्याच्या वाफेवर होण्यासाठी आपण ते ठेवलेलं आहे. आणि हा दगड मी याच्यावर ठेवणार आहे पूर्णपणे, म्हणजे बिलकुल वाफ जाणार नाही. तर पॅक झालेले. तर आता मंद आचेवर एक 10 मिनिटं तो होऊन द्यायचा आपल्याला. हे पण वाफ कोंडण्यासाठी त्याच्यावरती फरशीचा दगड ठेवला, तो काढून घेतला आहे. आणि आता आपल्याला आपलं बिर्याणी भात झालेला आहे. त्याच्यावरती आपण आता चटणी बनवणार आहे त्याच्यासाठी. तर पहा, इथे मी एक कांदा उभा चिरून घेतलेला आहे आणि त्याला 2 चमचे दही टाकले. पहा, बस 2च चमचे. आणि त्याच्यात थोडीशी साखर. त्याच्याबरोबर कच्च्या कांद्याबरोबर थोडी साखर टाकली की खूप छान लागतं ते. थोडीशीच टाकलेली आणि अगदी थोडंसं नकळत चिमटीभर मीठ टाकलेले. बस. आता आपण या बिर्याणीवर खाण्यासाठी ते दही जे बनवले ते वाटीत घेणार आहे. या ठिकाणी हा सुकलेला कांदा जो तो वाळवलेला तोही मी घेतलेला आहे. आणि आता आपण याच्यावरती हा मशरूम बिर्याणी ज्याला म्हणतो ती मी काढून घेणार आहे. पहा, वा, खूप सुंदर वास सुटला आहे पातेत. आता एक खडे जे आहेत ना, हे बिर्याणीचे खडे त्याच्यावरती. आणि हा मसाला त्याच्यावरती. अशी आपली ही मशरूम बिर्याणी तयार झालेली आहे. वास खूप सुंदर सुटलेला आहे. आणि त्याच्यावरती आता आपण थोडी कोथिंबीर टाकणार आहोत. पहा, हा जो कांदा आहे तो त्याच्यावरती असा भुरभुरायचा. चला तर मग
ताव मारूया आपण बिर्याणीवर. पहा खूप सुंदर झालेली आहे, वासही खूप छान आहे. मी नेहमी करते. तुम्हाला पण माझी रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटद्वारे जरूर कळवा. ही मशरूमपासून बनवलेली मशरूम बिर्याणी आहे. तर चला तर मग घेऊया आस्वाद. तुम्ही पण बनवा आणि आस्वाद घेऊन मला सांगा की तुम्हाला माझी रेसिपी आवडलेली आहे. त्याच्याबरोबर सोबत ही चटणी केली दह्याची. हा सुक्का वाळलेला कांदा मी वाळवून ठेवत असते, तर तोही घेतलेला आहे. आणि अशी माझ्या रेसिपीला पाहता पाहता तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि कमेंटद्वारे मला जरूर कळवा. सबस्क्राईब करून माझ्या चॅनलला. धन्यवाद.